आता टाइम पाहावे रात्रचे 1:02 झाली. पूर्ण रेल्वे स्टेशन सुमसाम होईल. तर काय आता आपली जी ट्रेन होती इथून उतरलो काय आपण त्या डब्यात होतो पहा आपण समोरच्या. कसं वाटतं आपण लांब चाललो? एकदम मस्त बढिया मस्त आलो जाऊन. मम्मी तुला कसं वाटतंय? एकदम छान. हा चला काय आमची फ्लाईट आली ती पहा तिथं. ती काय आमची फ्लाईट. त्या फ्लाईटमध्ये जायचं अर्धा घंटा थांबणार आहे. किती? हा त्या चला काय तर चला काय आता आम्ही गेलेलो आहे आणि आपल्या जिन्यावर आहे आता आपण. आणि जिन्यावर तर कंटिन्यू अंधारात राहतो बाय. म्हणजे थोड्या दिवसा पण थोडा अंधारात राहतो आणि रात्र झाली तर अजून काळ अंधार राहतो. ठीक झालं. चला काय जो फाटा आपल्याला ती समोरची रिक्षा आहे डायरेक्ट स्टेशनला जाऊ काय आता इथून. चला काय ह्या रिक्षा ते इलेक्ट्रिक रिक्षा आहे. चल हे बसलो बघा काय रिक्षा चालू केली. समोर बसलो चला काय आता आलेलो आहे आम्ही रेल्वे स्टेशनला. तर तिथं रेल्वे स्टेशनचं एंटर गेट आहे पहा. तर चला इथं सगळे एंटर झालेले आहेत. ती रिक्षा होती त्या रिक्षातून आलो आता खाली. हे माझ्यापाशी हे बॅग आहे ती मी असं घेतलं हातावर. दादाकडे ही बॅग आहे. पापाकडे सगळ्यात मोठी बॅग आहे. मम्मीकडे ड्रेस आहे. चला चल चल मम्मी. पहा बाई किती पाणी येईल. हे सगळं पावसाचा परिणाम आहे. इथं पाणीच पाणी आणि तिथं तर काय आता आम्ही थोडं इथं बाहेरच वेट करतोय. आम्ही जसं वेट करतो ते आजी भाया मावशी तिथे तिकडूनच येईल ना इकडून एंटर होईल. तर आपण थोडं इथं बाहेरच थांबतोय कारण की आपण दिसू त्यांना आवाज देऊ. हे थोडं बदललं पाहिजे. हे शेड ते मारिलं तर कळानच नाही माझ्यात कुठून नेमकं कुठून जायचं आहे. आम्हाला तिकडून वाटतंय पण बघू पहिले येऊ तर देऊ त्यांना आजी भायला त्यांना. तर तोपर्यंत इथंच वेट करू पाहिजे. हे इथं रेल्वेची मूर्ती आहे. बॅग बघू मी खाली बॅग नाही. तुमची लय हात दुखत असं नाही ना? केवढी मोठी ती बॅग. चला किती वाजताची जायची मग? पहिले येऊ दे आजू बायला त्याला. हा पाय बरं किती वाजताची. आले गाईस ते आजू भाई. हे पा हे बा मावशी पण आली. हाय म्हण ना मावशी. तर चला काय आता आम्ही चाललो तिकीटचं काउंटर बघ. गाईस 12च्या नंतर म्हणते तिकीट. आता काय टाइम झालं 9 म्हणजे 10 वाजले. 2 घंट्यानंतर यायला लागेल. तिथं कशाला बोलून कोण. चला 12 वाजता येऊ गाईज आपण डायरेक्ट. चला काय आता आपण रेल्वे स्टेशनच्या मागे जाऊ आणि बघू कसा आजचा नवीन सीन झाला कसा नाही रेल्वे स्टेशनमध्ये. चला बाय. पहिले ते चालू होतं आता शेड टाकलं. चला चलो चल मम्मी. चला बाबा. बदललं ना लई. आता थोडे दिवस हेच राहील ते चालू होऊस तर सुधार काम. तर तिथं टाइम दाखवतोय बरोबर. चल
चला काय एखादी मस्त जागा पाहू आपण इथं बसण्यासाठी. A few moments later. आता टाइम पहा भाई, रात्रीचे 1:02 झाले. पूर्ण रेल्वे स्टेशन सुमसाम होईल. हे बघ, हे इकडं पूर्ण ते इथं गाय तिथं असा आवाज येतोय, त्याच्यामुळं आम्हाला वाटतं आमची ट्रेन, पण आपली ट्रेन नाही आहे. ही जी येणार ती पलीकडे येणार आहे. 2000 years later. खेरवाडी वाटतं काय पायी. हे नाशिकच्या आधी गाव लागते. A few moments later. दी तर काय आता आपली ही जी ट्रेन होती इथून उतरलो काय आपण त्या डब्यात होतो पहा आपण समोरच्या त्यावाल्या. या तर चला आता हे नाशिक रोड स्टेशन तोंड धुयचं की इथं चहा घेऊ ना समोर. चला घेऊन जाऊ ते जमलं काढलं मोठ्या. चला तोंड धुवून घेऊ आपण. तर हां बस चलो गाइस. त्याला काय आम्ही मस्त तोंड तो धुतलेलं आहे. आणि आता चहा ती घेऊ. आता स्टेशनच्या बाहेर निघू आपण. मग चहा ती घेतल्याच्या नंतर जाऊ आता डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला. पहिले बस स्टँडला तिकडे जाणं लागेल. तर मग त्याच्यानंतर जाऊ आपण त्र्यंबकेश्वरला. तिथं रूम बुक केलेली आहे, तर त्या रूमवर जाऊ. मग तिथं डायरेक्ट आपल्या ह्या व्हिडिओचा आउट्रो करू. मग तिथून दुसरा व्हिडिओ आपण चालू करू तिथून. तर आता सगळेजण इथं फ्रेश झालेले, म्हणजे तोंड ते धुतलेले, ब्रश. भाई मी पण पहिल्यांदाच आलेलो आहे, तर पाहून घ्या. आता बस स्टँडला जाणं लागेल का पहिले चहा घ्यायची. मावशी थंडी वाजते तुला. काय तिथं आम्ही घेतोय चहा इथून. मम्मी चला घेतली चहा. चला तर इकडून बस स्टँडकडे जाणार. ते पाऊस अजून वाढू लागला काय. हे बा पत्राचा आवाज जास्त येतोय. हे बा चला काय आता आम्ही चाललो या साईडला. पायऱ्या कुणा जाण लागेल. हां
सव्वा 10 वाजले बा सकाळचे. बाहेर एवढा पाऊस चालू आहे. डोंगर त्याच्यात पूर्ण धूप पसरलेलं आहे. तर डोंगर पण नीट नाही दिसत ना. आणि आम्ही इथं आश्रमात थांबेल. गाईस तुम्ही आतापर्यंत बघितलं काय आम्ही नाशिकमध्ये तर आलो, पण तिथून समोर आम्ही त्र्यंबक गावामध्ये सुद्धा आलो. पण इथून पुढं तुम्ही बघसान की